आज आपण जरदोशीपासून स्टीम टिच बघणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहे मशनीवरचा धागा आणि एक साधी सुई। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। टिचच्या सहाय्याने आपण जरदोशी कट करून घेऊ। बघा, असं पट्टीचं माप ठेवून 1 इंचावर किंवा 2 इंचावर असं घेतलं तरी चालेल। आपण स्टीमसाठी 1 इंच घेणार आहोत। पहिल्यांदा एवढी कट करून घ्यायची आणि नंतर या साईडच्या तशा सगळ्या कट करून घ्यायच्या। सगळ्या कट करून घेऊया। आपल्या सुईत आपण मशनीचा थ्रेड भरलेला आहे। सिंगल भरला, डबल करून गाठ मारली आणि आपण आधी कट करून घेतलं जरदोशी कट केल्यानंतर आपल्याला एक लाईन मारायची, त्याच्यावरून आपल्याला सुई घालून वर काढायची। जेव्हा आपला धागा वर निघल तेव्हा जरदोशी भरायची। जरदोशी भरल्यानंतर जिथे आपली जरदोशी स्टॉप होते तिथे तशीच कंप्लीट खाली टाकायची। आणि रिटर्न आपल्याला मागे यायचे। या जरदोशीच्या सेंटर पासून आपल्याला वर काढायचा धागा। परत आपल्याला जरदोशी भरून घ्यायची। जरदोशी भरून आपल्याला तिथे जरदोशी स्टॉप होईल सेम तसंच मागे येऊन सेंटरमधून धागा वर काढायचा। धागा वर काढल्यानंतर परत आपली जरदोशी टाकून जरदोशीच्या समोरून आपल्याला खाली धागा टाकायचा। प्रत्येक वेळी जरदोशीच्या सेंटरला यायचा आणि तुम्ही जेव्हा खालून धागा वर काढता, सुईवर निघते तुमची, तेव्हा जे आपण लाईन मारले तिथूनच वर काढा। थोडी क्रॉस करायची आणि मग खालून सुई वर काढायचा धागा। काढून आपल्याला सुई वर काढताना जी आपली मधली लाईन मारलेली आहे तिथूनच काढायची। असं नाही का आपल्याला इकडे दिसत नाही म्हणून आपण इकडनंच काढत जाऊ, तर मग ती थोडी क्रॉस होत जाईल। तुमची अशी एकदम सरळ येण्यासाठी जी आपली व्हाईट लाईन मारलेली दिसतं तिथूनच आपल्याला खालून धागा वर काढायची आणि सेंटरमधून काढायची प्रत्येक वेळी। मधोमध काढा।
आणि मध्ये इथून काढला. जी जरदोशी आपण टाकली तिच्या मधोमध काढला. यात तुम्ही कलरची जरदोशी पण वापरू शकता. एक कलरची राखली किंवा दुसरी, मग जशी तुमची साडी असेल तशी. आणि तुमच्या ब्लाऊजच्या गळ्याभोवती छान वाटते. या स्टिचला स्टीम स्टिच बोलतात, जसे आपण उलनच्या ह्याच्यात तुम्हाला दाखवली. जरदोशी टाकल्यानंतर मधोमध त्याच्यात आपल्याला काढायची वर. हे बघा, या जरदोशीच्या अशी मधोमध काढायचं आणि मग समोर टाकून आपली साधी गाठ, जशी आपण 2 धागे कट करून अशी काढून आपले हे 2 धागे मिळून आपण जी गाठ मारतो ना, अशी तीच गाठ आपल्याला मारायची खालून.